निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ये-जा सुरू आहे। गेल्याच आठवड्यात शिवसेनेत असणारे आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून जनमानसात पोहोचलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचं शिवबंधन तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाईल या चर्चेला उधाण आलं। सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे। शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या तेथील विद्यमान खासदार आहेत। आज या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली। ते मराठा समाज म्हणून नाही आणत, ते माळी समाज म्हणून आणतात। अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी तसं गणित केलं असावं असं मला वाटतंय। आणि जरी अमोल कोल्हे असो किंवा कोणी असो, शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाही। त्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये 5 उमेदवार बदललेत आणि 15 वर्षापासून राष्ट्रवादीची माझ्या मतदारसंघामध्ये शोध मोहीम आहे। उमेदवाराची शोध मोहीम ही कंटिन्यू चालू आहे आणि ती चालूच राहणार आहे। शिरूर लोकसभेत कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी निवडणूक आपणच जिंकणार असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय। शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमोल कोल्हे शिरूरमधील उभे राहतील असं व्यक्त करण्यात येते। या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटलांनी हा चांगलाच टोला अमोल कोल्हेंना लगावलाय। राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवलं आहे असा आरोप सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीवर केलाय। गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता अशी खोचक टीकाही शिवाजीरावांनी केली आहे। पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरचे विद्यमान खासदार असून सलग 3ऱ्यांदा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेत। 2014 मधील निवडणुकीत जवळजवळ 3 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता। खरं तर अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून उभे राहिले तर ते शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना चांगलीच टक्कर देतील असा विश्वास एकीकडे व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे मात्र आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चांगलाच दणका दिलाय। असं वक्तव्य करून खरं तर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना सरळ सरळ इशारा दिलाय। नेहमी बीजेपी आणि शिवसेनेवर हल्ला करणारे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या या आरोपाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।